अजब प्रकार चोरी गेलेल्या रस्त्याचा महसूल अधिकाऱ्यांनी लावला शोध। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगर गावात एक अजब प्रकार समोर आलाय। तब्बल गावातील 30 ते 40 वर्ष बंद असलेला पाणंद रस्ता डोंगर गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील उगले यांच्या बरोबरच गावचे सरपंच, उपसरपंच तसेच शेजारील गावच्या महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारानं आणि महसूल अधिकारी यांच्या प्रशासकीय दायित्वामुळे हरवलेला पाणंद रस्ता मोकळा करण्यात आलाय। मागील 30 ते 40 वर्षांपासून डोंगरगाव ते चिकणी हा 2 गावे जोडणारा पाणंद रस्ता स्थानिक शेतकरी यांनी अतिक्रमण केल्यामुळे लोप पावला होता। त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गाला व नागरिकांना डोंगरगाव ते चिकणी येथे जाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर दूरच्या अंतरावरून जावं लागत होतं। त्यामुळे पावसाळ्यात किंवा काही अंतिम महत्त्वाच्या वैद्यकीय सेवेसाठी मोठी अडचण निर्माण होत होती। या रस्त्याची कागदपत्री 33 फुटाची शिवहद्द असतानाही हा रस्ता मात्र प्रत्यक्षात लोप पावला होता। त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करून स्थानिक गाव पातळीवर बैठका घेऊनही तोडगा निघत नव्हता। पण डोंगर गावातील काही युवकांनी हा रस्ता खुला करण्याचा चंग बांधला होता। यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील उगले, सरपंच अमोल उगले, अरुण उगले, अमोल उगले व त्यांना प्रशासकीय सहकार्य करणारे मंडल अधिकारी शिरीष कुलकर्णी यांनी यशस्वी अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशाने रस्ता मोकळा करण्याची मोहीम हाती घेतली आणि दोन्ही गावातील शेतकरी यांच्यात यशस्वी शिष्टाई करून रस्ता मोकळा करून दिला। त्या रस्त्यामुळे लोप पावलेला रस्ता तब्बल 30-40 वर्षांनी मोकळा झाल्यानं ग्रामस्थ यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील, अकोले, अहमदनगर।